नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, नाशिकमध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा निर्धार मेळावा पार पडला। दिवसभर या शिबिराच्या माध्यमातून वेगळ्या विषयांवर शिवसेना पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्याचा समारोप हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने झाला। उद्धव ठाकरे यांचं भाषण काय होणार, काय पद्धतीने उद्धव ठाकरे बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष असताना उद्धव ठाकरे यांनी आज शिवसैनिकांसाठी म्हणून असा वेगळा काय कार्यक्रम दिला हा प्रश्न त्यांच्या भाषणानंतर निर्माण होतो। कारण त्यांचं भाषण ऐकलं तर तेच ते एवढंच त्या भाषणात होतं। दुसरा विशेष असा काही कार्यक्रम त्यांनी कार्यकर्त्यांना दिला असं यातून काही स्पष्ट होत नाही। पक्ष संघटना वाढवणं, मजबूत करणं आणि त्यामध्ये एक प्रकारे ऊर्जा निर्माण करणारं याकरता अशा पद्धतीचे मेळावे शिबिर घेणं गरजेचं असतं आणि ते त्यांनी केलं, याबद्दल दुमत असायचं कारण नाही। मात्र एक पक्षाचा नेता म्हणून त्यांनी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना काही ना काही नवीन असं देणं अपेक्षित होतं, मात्र ते त्यांच्या आजच्या भाषणातून कुठं जाणवलं नाही। नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली। आज तरी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यापलीकडे बहुतेक काही त्यांच्याकडे नाही असं दिसतं, कारण त्यांच्या अलीकडच्या पत्रकार परिषदा असतील किंवा सभा असतील, या सभांमधून सध्या त्यांचं हाच एक कलमी कार्यक्रम सुरू असल्याचं आपल्याला जाणवलं असेल। आजच्या सभेत त्यांनी हिंदुत्व या विषयाला हात घातला, मात्र हिंदुत्व हे आमचं कसं योग्य आहे आणि भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व कसं अयोग्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला। आणि राहिलेला विषय विधानसभा निवडणुकीचा, कारण लोकसभा निवडणुकीमध्ये जे यश अनपेक्षितरित्या महाविकास आघाडीला मिळालेलं होतं, त्यानंतर महाविकास आघाडीला याची खात्री होती की महाराष्ट्रात पुन्हा सत्ता ही आपलीच येणार। आणि आपल्याला आठवत असेल की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल किंवा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष असेल, या तिन्ही पक्षाच्या नेत्यांना मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागलेले होते। निवडणुकांमध्ये उमेदवार ठरत नव्हते, मतदारसंघ कुणाला कुठला सुटणार याबद्दल वादविवाद सुरू होते। मात्र एक चर्चा या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये सुरू होती की मुख्यमंत्री आमचाच होणार, पण लोकसभेला जो फेक नरेटिव्ह हा इंडिया आघाडीकडून पसरवण्यात आलेला होता, तो फेक नरेटिव्ह पुसून काढण्यात महायुतीला महाराष्ट्रात यश आलं आणि ज्या लोकप्रिय घोषणा त्यांनी केल्या आणि त्याची केवळ घोषणा न करता त्याची अंमलबजावणीसुद्धा केली, त्यामुळं महाराष्ट्रातल्या जनतेनं भरभरून असं महायुतीच्या पदरात मताचं दान टाकलं आणि महाविकास आघाडीच्या भ्रमाचा भोपळा हा महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेनं फोडलेला होता। त्यानंतर सत्ता आपली कशामुळं गेली महाविकास आघाडीची, त्याची जी चिडचिड सुरू झाली, ती चिडचिड इतकी वाढली की ती अजून कमी झालेली नाही आहे। कारण तेव्हापासून ते आज तागायत एकच मुद्दा ते लोकांसमोर मांडतायत की EVMच्या घोटाळ्यामुळं महायुतीचं सरकार महाराष्ट्रात आलं। जाहीर सभांमधून हा विषय मांडायचा प्रयत्न हा वारंवार होतोय। त्यावेळेला निवडणूक आयोगानं आवाहन केलेलं होतं देशातल्या सगळ्या राजकीय पक्षांना की कोणीतरी यावं आणि EVM कसं हॅक होतं, EVMमध्ये कशी छेडछाड होते हे सिद्ध करून दाखवावं। त्यावेळेला एकही पक्षाचा नेता निवडणूक आयोगाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन पुढे गेला नाही आणि त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं सुद्धा नाही। ज्यावेळेला ही संधी असते त्यावेळेला ते करायचं असतं, मात्र लोकांच्यात संभ्रम पसरवायचा आणि स्वतःचे जे कार्यकर्ते आहेत ते आपल्याबरोबर टिकले पाहिजेत। निवडणुकीत आपली हार झाली तरीसुद्धा अशा पद्धतीची भाषा की जाहीर सभांमधून, भाषणांमधून, पत्रकार परिषदांमधून करायची, हा एक कलमी कार्यक्रम निवडणुकीत पराभव झाल्यापासून महाविकास आघाडीचे नेते वारंवार करत असल्याचं आपल्याला दिसून येईल। इतके महिने आता निवडणूक होऊन झालेली आहे, सरकार सत्तेत आलं, त्यानंतर अधिवेशनं पार पडली, मात्र हे EVMचं प्रकरण महाविकास आघाडीच्या डोक्यातून अजून गेलेलं नाही। त्याचं कारण तेच आहे की कार्यकर्ते आपल्याबरोबर टिकले पाहिजेत, दुसरं तिसरं काही कारण नाही। एका बाजूला EVM म्हणून टीका करायची आणि त्याच भाषणात उद्धव ठाकरे यांनी हे सरकार सत्तेमध्ये येण्यामध्ये लाडकी बहीण योजना ही कशी कारणीभूत ठरली हे सुद्धा सांगितलं। म्हणजे महायुतीचं सरकार सत्तेत येण्यासाठी कुठली योजना म्हणा किंवा सरकारची धोरणं ही कारणीभूत ठरली हे पण सांगायचं आणि एका बाजूला आपण खेचाखेची करत बसलो,
लोकांच्या समोर केलेली कामं सांगितली नाहीत म्हणून पराभव झाला, हे सुद्धा कबूल करायचं आणि EVMवर सुद्धा दोष द्यायचा. म्हणजे नेमकं काय घडलं पराभव होण्यामध्ये हे सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं नाही. तिन्ही गोष्टी सांगून पुन्हा लोकांच्यात संभ्रम निर्माण करण्याचं काम आजच्या त्यांच्या भाषणातून एका मुद्द्याच्या निमित्तानं झालं. संसदेत वक्फ सुधारणा विधेयकाला त्यांनी जो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विरोध केला, त्या विरोधाचं कारण जे त्यांनी सांगितलं, त्याच्यावर जी सारवासारव केली ती सुद्धा न पटणारी अशीच होती. उद्धव ठाकरे यांच्या या भूमिकेनंतर महाराष्ट्रामध्ये समस्त हिंदू समाजाची काय भावना तयार झालेली आहे हे थोडं त्यांनी तपासण्याची आवश्यकता आहे. एकूण काय तर आजची सभा ही त्यांची जुनेच मुद्दे पुन्हा नव्यानं मांडण्याची ठरली. शेळ्या आमटीला पुन्हा नव्यानं फोडणी देण्याचा प्रकारच आज उद्धव ठाकरे यांनी केला असं आपल्याला इथं म्हणावं लागेल. तुर्त इथंच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.